ओम गंग गणपते नमः. कधी तुमचं काम अर्ध्यावर थांबतं का? वारंवार संकट, अडथळे, पैशाची टंचाई, आरोग्य समस्या, काही ना काही नेहमीच असतं का? तर यंदा 8 नोव्हेंबर 2025 म्हणजेच गणाधिप संकष्टी चतुर्थीला बाप्पाचे असे 10 उपाय जरूर करा की ज्यामुळे आपले हे सर्व संकट दूर होईल. नमस्कार. स्वामी समर्थ वास्तू उपाय या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ संकष्ट चतुर्थीत उपाय करण्याचा आहे. असे 10 उपाय की ज्यामुळे आपले सर्व जीवनातील अडथळे दूर होतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊया बाप्पाचे असे चमत्कारिक उपाय कोणते आहेत. प्रत्येक महिन्यात चतुर्थी ही 2दा येत असते. एक पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि अमावस्येनंतर येणारी विनायक चतुर्थी. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ती या वर्षी शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी आहे, म्हणजे आज आहे. चतुर्थी ही सकाळी 7:32 सुरू झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 4:25 राहील. म्हणजेच व्रत 8 तारखेलाच करायचं आहे. म्हणजे आज बऱ्याच जणांचे उपवास असतील. ज्यांनी उपवास नसेल पकडलेले ते सुद्धा हे गणपतीचे संकष्टी चतुर्थीचे उपाय करू शकतात. चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडावा, कारण त्यानंतरच हे व्रत पूर्ण होत असते. पूजाविधी काय करायचे आहे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण हे रंग गणपतीला अतिशय प्रिय आहेत. मग देवघर स्वच्छ करून गणपतीच्या मूर्तीचा जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर अष्टगंध लावा, दुर्वा अर्पण करा आणि जास्वंदीचे फूल वाहा. या सर्व गोष्टी अतिशय गणपतीला प्रिय असलेल्या आहेत. तिळाचा किंवा मोदकाचा लाडू नैवेद्य म्हणून दाखवावा. त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आरती आणि प्रसाद वाटावा. आरती म्हणावी व प्रसाद वाटावा. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर पुन्हा आरती करावी. अर्घ्य देऊन उपवास सोडायचा आहे. लक्षात ठेवा, चंद्राला न बघता उपवास सोडल्याने हे व्रत अपूर्ण राहते, पूर्ण होत नाही. म्हणून चंद्रदर्शन करूनच हे व्रत पूर्ण करायचे आहे. तर आता चंद्रदर्शन कधी आहे? चंद्रदर्शन हे 7:55 आहे. म्हणजे आता अगदी व्हिडिओ अपलोड केल्या थोड्या वेळातच चंद्रदर्शन होणार आहे. तर व्रत करताना आपण गणपतीला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत, म्हणजे कोणत्या गोष्टी गणपतीला चालत नाही ते बघूया. गणपती बाप्पाला काही गोष्टी अर्पण केल्याने त्यांना खूप राग येतो व क्रोधित होतात. त्यामुळे या गोष्टी आपण चुकूनही अर्पण करू नये. चला तर बघूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे तुळशीचं पान. तुळशीचं पान हे गणपतीला चालत नाही. कोणत्याही पूजेमध्ये गणपतीला तुळशीचं पान अर्पण करत नाही. दुसरं आहे केतकीचं फूल. तिसरं आहे सुकलेली वाळलेली पाने. हे गणपतीला चालत नाही. आणि चौथं आहे तुटलेले अपूर्ण तांदूळ. गणपतीला कधीही अख्खे अक्षता अर्पण करायचे असतात. काळे कपडे, शक्यतो काळे कपडे कोणत्याच पूजेत चालत नाही, संक्रांत सोडल्याशिवाय. तसेच पूजा करताना कांदा लसूण खाणे टाळावे. मांसाहार करू नये किंवा मद्यपान करू नये. देवघर नेहमी स्वच्छ आणि सुगंधी असावे. तेथे जोडे, नकारात्मक वस्तू किंवा मोबाईल वगैरे अशा वस्तू ठेवू नका. आता बघणार आहोत गणपतीचे ज्यांनी उपवास केलेला असेल त्यांनी आणि ज्यांनी उपवास नाही केलेला आहे त्यांनी सुद्धा या दिवशी हे उपाय करायचे आहे. हे बघा, ही कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची आहे. इतर संकष्टी चतुर्थीला जर हे उपाय केले तर प्रभावी तर असतातच, परंतु ह्या संकष्टी चतुर्थीला जर हे उपाय केले तर हे अतिशय प्रभावी असतात. याचा उपयोग म्हणजे याचे फळ आपल्याला मिळते म्हणजे मिळतेच, 100% मिळतेच. म्हणून जेव्हा कधी हा व्हिडिओ तुम्ही बघाल किंवा ऐकाल त्यानंतर तुम्ही हे उपाय केले तरीही चालतील. असं नाही की हे उपाय सकाळीच केले पाहिजे, पण नाही, हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीही हे उपाय करू शकतात. चला तर मग बघूयात गणपती बाप्पाचे 10 प्रभावी उपाय.
पहिला उपाय आहे, गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहे. ओम गंग गणपतीचे नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. यामुळे मानसिक तणाव आणि अडथळे दूर होतात. दुसरा उपाय आहे, घरात अडचणी येत असेल तर बाप्पाला मोदक अर्पण करायचा, त्याचाच एक भाग प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचा आहे आणि कमीत कमी 21 लहान मुलांना हा प्रसाद वाटायचा आहे. यामुळे घरात आनंद आणि एकता वाढते. त्यानंतर सुपारी आणि वेलचीचा उपाय. 2 सुपारी आणि 2 वेलची लाल कापडात ठेवून गणपती समोर ठेवावे. ओम गण गणपते नमः हा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजेच एक माळ करायची आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, संकट नाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर हे लाल कापडात बांधून घ्यायचे आहे. नंतर विघ्नेश्वराय नमः हा मंत्र म्हणून मुलांच्या स्कूल बॅगमध्ये किंवा त्यांच्या कपड्यात ठेवायचा आहे. अभ्यासात लक्ष आणि यश मिळते. सोबतच मुलांनी अभ्यासही करायला हवा. नंतर आहे हिरव्या मुगाचा उपाय. हिरव्या मुगाची मुठभर दाणे गणपती समोर ठेवायची आहे. प्रार्थना करायची आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः म्हणत दान करायचे आहे. यामुळे आर्थिक स्थैर्य वाढतं. त्यानंतर जास्वंदाचा उपाय आहे. लाल जास्वंदाचं फूल गणपतीच्या चरणी वाहायचं आहे. गणपतीला नमन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे. हे गणपतीला सर्वात प्रिय असलेलं फूल आहे, त्यामुळे शत्रू निवारण होतं. नंतर आहे लवंग आणि कपूरचा उपाय. 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 कपूर घ्यायचे आहेत, देवासमोर जाळायचे आहेत आणि त्याच्या सुगंधित ज्योत कपाळाला लावायची आहे. जी रक्षा उरते ती आपल्या कपाळाला लावायची आहे. याच्याने नकारात्मक शक्ती ऊर्जा नाहीशा होतात. नंतर आहे नारळाचा उपाय. प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला 1 नारळ अर्पण करायचं आहे आणि गरिबाला दान करायचं आहे. याच्याने नशीब उजळतं आणि कार्यसिद्धी मिळते. नंतर आहे घरामध्ये धूप दीप लावायचा आहे, त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. नंतर गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा ओम गण गणपते नमः, ओम श्री गणेशाय नमः हे 2 मंत्र 11 वेळेस म्हणायचे आहे. घरात 7 दिवसात घरात शांतता आणि यशाचे परिणाम दिसू लागतात. हे उपाय 7 दिवस कंटिन्यू करायचे आहे. त्यानंतर आहे केशर आणि कुंकुवाचा उपाय. केशर आणि कुंकू मिसळून गणपतीच्या मस्तकावर लावा. याने आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. नंतर गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणजे ही फक्त कार्तिक महिन्यात येते. केवळ हे व्रत नाही तर आपल्या श्रद्धेचा उत्सव आहे. या दिवशी गणपती बाप्पाला गणांचा अधिपती म्हणून आपल्या भक्तांच्या संकटांचा नाश करतो. त्यामुळे यावर्षी 8 नोव्हेंबरला हे व्रत नक्की करा. व्रत नाही केले तरी हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. हे 10 उपाय आवर्जून केल्याने तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येईल, घरात भरभराट राहील, पैशाच्या अडचणी दूर होतील व सर्व संकटे नाहीशी होतील. कारण गणपतीला संकटनाशन म्हटले गेलेले आहे. त्यामुळे आपले जे संकट आहे ते या उपायाने नक्कीच दूर होतील. रोज एक गणपतीची माळ जरी केली तरीही चालेल. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणावा. गणपती अथर्व शीर्ष अतिशय सोपे आहे, ते तुम्ही म्हणावे. घरामध्ये लावून द्यावे, सकाळी सकाळी लावावे. घरामध्ये हे सगळे शुभ वातावरण असल्याने घरामध्ये नकारात्मकता दूर होते व हळूहळू चांगले परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्कीच टाईप करा. तुमचे सर्व संकटे दूर होतील व माझ्या चॅनलवरचे इतर व्हिडिओही नक्कीच बघा. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. धन्यवाद.